नुकतेच कळवण शहरात एका जनावराने वयोवृद्ध व्यक्तीस ठोस मारल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची घटना घडलेली आहे। अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मालेगाव महानगरपालिकेने मोकाट जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वंदे मातरम संघटनेचे जगदीश गोरे, साहेबराव वाघ, विनोद निकम, प्रदीप पाडे, सोमनाथ खैरनार यांनी मनपाचे अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे मॅडम यांना निवेदनाद्वारे देऊन केलेली आहे। बघूया सविस्तर। प्रबंधभूमीसाठी हरीश मारू। महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती उच्च न्यायालय मुंबई महाराष्ट्र सोमवारी गठीत त्यांचे प्राणी कल्याण अधिकारी पदाधिकारी आहेत ते तर मालेगाव म्हणजे आता कळवणमध्ये जी तुम्ही शासकीय हो तर कळवणला जी घटना घडली मला पण एकदम शॉक बसला होते कसं विचित्र पद्धतीने मृत माणसाला बरोबर चांगल्या घरातले होते ते सगळं रस्त्याने चालत होते वाटतं। तर असा प्रकार आपल्याकडे घडू नये म्हणून मालेगाव शहरात बऱ्याच ठिकाणी मोकाट जनावरं असतात तर त्याचा बंदोबस्त आपल्याकडनं झाला पाहिजे। एक तर गोशाळेत ते द्या किंवा महानगरपालिकेचं आपण काहीतरी कोणवाडा त्यासाठी तयार करावा अशी आमची मागणी आहे। हा गोशाळा आहे पांढर गोळा आहे ना त्याच्या पहिले आपण काय करा वृत्तपत्रात बातम्या देऊन किंवा दवंडी पिटवून जे मालक आहेत त्यांना सूचना करा की आपल्या गायी आपण बांधून ठेवाव्या। जर आपण बांधून न ठेवल्यास आम्ही त्या गोशाळेत जमा करू। मालेगाव महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे मॅडम यांना आज महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा समिती त्याचबरोबर वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून मालेगाव शहरातील मोकाट जनावरांच्या बाबतीत निवेदन देण्यात आलेलं आहे। नुकतंच कळवण येथे मोकाट जनावरांच्या भानगडीमध्ये वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आपला प्राण गमावा लागलेला आहे। अशीच परिस्थिती आपल्या मालेगाव शहरातील होऊ नये म्हणून मालेगाव महानगरपालिका आयुक्त यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे की आपण ज्या ज्या ठिकाणी हे मोकाट जनावर आहे त्या जनावरांचा बंदोबस्त आपण मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने करावा। त्यापूर्वी आपण मालेगाव शहरामध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा दवंडीच्या माध्यमातून लोकांना सूचित करावं की ज्याच्या ह्या गायी असतील त्यांनी या बांधून ठेवाव्यात, अन्यथा मालेगाव महानगरपालिका याच्यावर कारवाई करेल। आपण एक तर गोशाळेत त्या गायी जमा कराव्यात किंवा आपल्या महानगरपालिकेच्या वतीने कोणवाडा तयार करावा आणि त्या ठिकाणी गायी जमा कराव्यात किंवा मालकांना सक्त ताकीद द्यावी की ह्या गायी कुठल्याही परिस्थितीत मोकळ्या राहिल्या नाही पाहिजे, कारण निरपराध माणसाचा बळी जाऊ शकतो। गाय ही आमची राष्ट्रमाता आहे, परंतु दुर्दैव आहे त्या गायींनाच आपण मोकळं सोडतो। म्हणून जे जे मालक असतील त्यांनाही मी सूचना करतो या माध्यमातून की आपण आपल्या गायी बांधून ठेवाव्यात, जेणेकरून या गायींपासून या जनावरांपासून कोणालाही त्रास होणार नाही किंवा कोणाचा जीव जाणार नाही। म्हणून महानगरपालिका प्रशासनाने दखल घ्यावी आणि जनावरांच्या मालकांनी याची दखल घ्यावी। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।